हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासोबत पनीरची भाजी रेसिपी शेअर करणार आहे, जे की बनवणार आहे मम्मीच्या पद्धतीने। तर ही पनीरची भाजी मी कशी बनवली त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात पहिले बघा, मी काजू बदाम मगज बीज हे 15-20 मिनिटसाठी कोमट पाण्यात भिजू घालून ठेवले। त्यानंतर मी मसाला बनवून घेत आहे। तर मसाल्यासाठी इथे यूज केले मी कांदा, लसण, अद्रक, सांबार, मिरच्या आणि एक टमाटर हे बारीक करून घेतले। त्यानंतर मी पनीर कट करून तेलामध्ये तळून घेतले आणि असे लालसर होईपर्यंत आणि अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकून दिले। तर इथे आता मी भाजीची तयारी करून घेत आहे। तर सगळ्यात पहिले तेल घेतले, त्यामध्ये जिरं ॲड केलं, त्यामध्ये मसाला ॲड केला आपण करून घेतलेला आणि त्यानंतर अशा प्रकारे छान होऊ दिला 2-3 मिनटं। त्यानंतर बेसिक मसाले ॲड केले, हळद, मिरची पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, मीठ अशा प्रकारे छान परतून घेत आहे। त्यानंतर काजू बदामची पेस्ट टाकून घेतली आणि छान अशा प्रकारे मिक्स करून थोडं पाणी ॲड केले आणि परत 2-3 मिनिटासाठी आपण होऊ देऊ। तोपर्यंत मी इथे दुधावरची मलाई काढून घेत आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी। तर असं छान तुमच्याकडे मलाई असेल तर तुम्ही भाजीमध्ये मलाईसुद्धा ॲड करू शकता, त्यामुळे पण अप्रतिम टेस्ट लागते। तर मी इथे छान असं मलाई टाकून दिल्यानंतर 5 मिनिट होऊ द्यायचे तेल सुटेपर्यंत। तर बघू शकता 5 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही कशी दिसत आहे आपली ग्रेव्ही। त्यानंतर छान असं फिरून घेतले मी आणि त्यानंतर जे आपले क्यूब्स होते पनीरचे, जे मी पाण्यात भिजू घालून ठेवले होते, छान त्याच्यातलं पाणी काढून असं छान असं आपल्या भाजीमध्ये टाकून द्यायचं। तर याने काय होते, आपले पनीरचे क्यूब्स असे सॉफ्ट होतात आणि असे छान लागतात, असे रबरसारखे लागत नाही। तर अशा प्रकारे मी वरून कसुरी मेथी टाकून घेत आहे आणि त्यानंतर सांबार कट करून टाकून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता किती आपली भाजी टेम्पटिंग दिसत आहे। तर टेम्पटिंग दिसायचंच नाही तर खायलासुद्धा अप्रतिम टेस्ट लागते। तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा। तर ही होती माझी मम्मी स्टाईल रेसिपी, जे की मी बनवली होती आणि तुमच्यासोबत शेअर केली। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर।